श्री स्वामी समर्थ. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशावे भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासाशी. आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. फक्त स्वामींवरती निष्ठा, स्वामींचे चरण कधी आयुष्यामध्ये सोडायचं नाही. सुख दुःख कितीही आले तरीही त्याचा विसर कामा होता कामा नये. स्वामी म्हणतात, अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचते. सर्व भक्ती पोहोचण्याचं ठिकाण जे आहे तेच आहे स्वामींचे चरण. प्रत्येकाला प्रसंग जीवनामध्ये आहेत. प्रसंग कोणावरती थांबलेले नाहीत. आज चांगले दिवस असतील तर उद्याचा दिवस वाईट येतच असतो. आज वाईट दिवस असेल तर उद्याचा दिवस चांगला नक्कीच येतो. फक्त दोन्ही वेळी सुद्धा त्यावेळी ईश्वरी स्मरण असणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्याला आज प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. भवाच्या भये काय भीतो सलंडी. स्वामी म्हणतात की उगीच कशाच भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. फक्त तुला जो विश्वास पाहिजे, स्वामींवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. मनुष्य आज भयभीत झालेला आहे. आज कुठेही जायचं म्हटलं तरी मनुष्याला आज भीती वाटते. कोणतीही गोष्ट करायची म्हटली तरी भीती वाटते. चार समाजापुढे उभं राहायचं म्हटलं तरी त्याला भीती वाटते. पण भिवून चालणार नाही. आयुष्य एकदाच आहे. एकदाच आयुष्य आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. या सृष्टीमध्ये सुखी असा कोणी नाही. देवादी देव त्यांना सुद्धा त्रास झालेले आहे. तर आपण तर मनुष्य आहोत. मनुष्याला त्रास नक्कीच होणार. फक्त त्या त्रासामधून बाहेर पडण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, जी स्ट्रेंथ लागते, जी इच्छाशक्ती लागते, ती फक्त मागणे गरजेचं आहे. तुझ्या पुढे मागणे हेच आता. फक्त हेच मागणं आहे. हे ज्यावेळी आपण मागू त्यावेळी सर्व काही मिळणार आहे. प्रत्येकाला प्रसंगावरती सावधान राहणं गरजेचंच आहे. कारण मनुष्याला आज काही कमी पडलेलं नाही. 2 वेळचं जेवतो, खातो, राहतो, सर्व काही दिलेलं आहे. हेतू घेऊन परमार्थाशी येऊच नको. कारण जर तू हेतू घेऊन आलास परमार्थामध्ये तर त्याचं साध्य काही होणार नाही. निस्वार्थपणे जी भूमिका आहे ही तुझी पाहिजे. निस्वार्थपणे सर्व काही करत राहा. भरपूर आयुष्यामध्ये जे कधी पाहिलं नाही ते तुला नक्की मिळणार. अरे पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करती समर्थ, गुण नसता जिने व्यर्थ. म्हणजे बघा, विचार करा की पशु पक्षी सुद्धा गुणवंत आहेत. ज्यावेळी एखादा प्रलय येतो, भूकंप येतो, त्यावेळी पहिलं पशु पक्ष्यांना कळतं, मनुष्याला नंतर कळतं. अरे एखादी मुंगी जरी असते, त्या मुंगीला ज्यावेळी वारुळामध्ये जात असते त्यावेळी काही जे खाद्यपदार्थ किंवा एखादा कण जरी त्यांना भेटला तरी ती बरोबर घेऊन त्या याच्यामध्ये जातात. त्यांच्या वजनाच्या 10 पट पण ते जास्त उचलतात. आणि एक तर असं रिसर्चमध्ये झालं की एक छोटा भाताचा जो आपण बोलतो तांदूळ असतो, जो भात असतो, त्याच्यामध्ये ज्यावेळी ते घेऊन जातात तो कण त्या वारुळामध्ये आडवा करून ठेवतात. कारण पावसामध्ये त्याचा भात होता कामा नये बाहेर. हे सुद्धा त्या प्राण्यांना, पशुपक्ष्यांना सर्व माहिती असतं. विचार करा त्यांचं किती म्हणजे ईश्वरी कार्यामध्ये, या निसर्गामध्ये किती भारी या गोष्टी घडत राहतात. आपल्याला एक प्रसंग आला तरी आपण दुःखी होऊन जातो. हे माझ्याच वाटेला दुःख का, माझ्याच वाटेला दुःख का, मी काय केलंय, माझं कसं होईल पुढे. सर्व काही चांगलं होईल. फक्त विश्वास पाहिजे ते समर्थ चरणावरती. स्वामींची कृपा नक्कीच प्रत्येकावरती आहे. फक्त कमी कुठेतरी पडते, जी म्हणजे आपल्याला असलेला विश्वास. हा विश्वास ज्यावेळी कमी पडतो त्यावेळी हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. म्हणून स्वामींचे मंत्र, उपासना, पाठन हे रोज झालंच पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटत राहील त्यावेळी स्वामींचं स्तवन हे म्हटलंच पाहिजे. स्वामींचे स्तवन आणि मंत्र ज्यावेळी आपण म्हणत जाऊ त्यावेळी सर्व काही उत्तमतेने होत राहतं. ओम अचिंत निर्जनाय नमः. ओम दयानिधये नमः. ओम वेदस्फूर्तिदायिने नमः. ओम महामंत्र राजाय नमः. ओम चित्त शक्यात्महे नमः. ओम अतिस्थिराय नमः. असे काही मंत्र आहेत जे म्हटलेच पाहिजे. आणि घाबरायचं नाही. स्वामी प्रत्येक वेळी सोबत आहात. श्री स्वामी समर्थ.